उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे। काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवरती पोहोचला होता। सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं। तर मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट पाहायला मिळते। राज्यासाठी सुद्धा पुढचे 4 दिवस हे तापदायक ठरणार आहेत। विदर्भात पारा 40 अंशांवरती जाण्याचा अंदाज आहे, तर होळीनंतर तापमानात आणखी वाढ होऊ शकते। एकंदरीतच होळी तोंडावरती आली आहे आणि अशात आता तापमानाचा पारा सुद्धा वाढणार असल्याचं कळतंय। होलिका दहनानंतर राज्यातील वातावरण वाढू शकतं असं कळतंय। तर 38.6 अंशांवरती आताच पारा गेलाय, मात्र येत्या 4 दिवस जे आहेत ते अजून तापदायक असण्याची शक्यता आहे। ऊन वाढत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता करण्यात आलेलं आहे। तर तहान लागली असली तरी पुरेसं पाणी प्या। हलकं फिक्या रंगाचे तसंच सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला। उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल नक्की वापरा। मद्यपान, चहा, कॉफी आणि शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स टाळा। अशक्त, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर सूर्य तळपू लागल्यानं राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत। विदर्भात तर उष्णतेची लाटच आली आहे। 11 पैकी 6 जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 40 अंशांवरती गेलाय। तर अकोल्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय।